जिल्हा रुग्णालय सर्वांना दूर पडतंय। आरोग्य सेवा सर्व नागरिकांना जवळच उपलब्ध व्हावी व लोकांचे आरोग्य चांगले राहावे, गंभीर रुग्णांना जीवदान मिळावे अशा हेतूने रुग्णालय स्थापन करण्यात येते। पण गोकुंदा येथील रुग्णालयात काही कर्मचारी अनुपस्थित असतात, तर काही पदारिक्त आहेत, तर काही रजेवर अशी स्थिती निर्माण झालेली आहे। जिल्हा रुग्णालय सर्वांना दूर पडतंय। आरोग्य सेवा सर्व नागरिकांना जवळच उपलब्ध व्हावी व लोकांचे आरोग्य चांगले राहावे, गंभीर रुग्णांना जीवदान मिळावे अशा उदात्त हेतूने सरकारने लाखो रुपये खर्चून छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये सरकारी रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली। परंतु तेथे नेमलेल्या स्टाफने कशी धूळधाण केली हे आपल्याला किनवटच्या रुग्णालयावरून दिसून येईल। तेथे नेमलेल्या एकूण 14 कर्मचाऱ्यांपैकी 7 कर्मचारी हजर होते, तर राजीनामा, गैरहजर, रजा इत्यादी कारणाने 7 जण गैरहजर होते। यामुळे रुग्णांना सेवा मिळणार तरी कशी? जरी कोणी गंभीर आजारी झाला तर त्या व्यक्तीला जीव गेल्याशिवाय काही पर्यायही राहणार नाही। सरकारकडून गलेलठ्ठ पगार घेणारे हे कर्मचारी लोकांच्या जीवावर कसे उठले, याला पायबंद घालणार कोणी आहे की नाही? की लोकांचे जीव असेच जात राहणार का? गरिबांच्या नावाने सरकारने गोळा केलेल्या नागरिकांचा पैसा कर्तव्यभ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे असाच पाण्यात जाणार का? नहीं आले एक ही डॉक्टर नहीं। डॉक्टर आएगा मम्मी? तुम अपने पास डॉक्टर कितने हैं? 15 में से अवेलेबल यहाँ पे कितने चेयर है? 2 होंगे, 2 से 3 है। 2 डीएमओ कौन है? तो 4 तुम देखो ना, 15 में से 4 है। क्या करो, जाओ एक नंबर से फोटो करने का जब मालूम। 15 में से सिर्फ 4 अवेलेबल है, कोई अपनी ड्यूटी बराबर करा नहीं।